श्री स्वामी समर्थ. मेष राशी मासिक राशी भविष्य 1 ते 31 ऑक्टोबर. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मेष राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिन्यात काय फळ मिळणार? तुमच्या जीवनात कोणते नवीन बदल घडणार? कोणत्या गोष्टीत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि कोणत्या गोष्टीत चांगले यश मिळेल? यासाठी सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीला येणारा ऑक्टोबर महिना खूप साऱ्या नवीन संधी आणि उत्साह घेऊन येत आहे. या महिन्यात तुमच्या मेहनतीला चांगले यश मिळेल, पण तुम्हाला थोडा राग आणि उतावीळपणा यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या प्रयत्नांना ग्रहस्थितींची साथ लाभेल. तुम्ही काही गोष्टीत संयम राखल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील. करिअर आणि व्यवसाय. मेष राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी हा महिना सकारात्मक परिणाम देईल. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला चांगले यश मिळेल. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट मिळतील. नोकरदारांवर वरिष्ठांचे लक्ष राहील, त्यामुळे जबाबदारीत वाढ होईल. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. प्रलंबित प्रकल्प पूर्ण करू शकाल. बेरोजगारांना नोकरीसाठी नवीन पर्याय उपलब्ध होतील. तसेच व्यावसायिकांना नवीन ऑर्डर मिळतील. पण पैशांची देवाणघेवाण करताना काळजी घ्यावी लागेल, कारण गुंतवणुकीत धोका आहे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुमच्या कामाची गती वाढेल. भागीदारीत काम करणाऱ्यांनी गैरसमज टाळावेत. आर्थिक स्थिती. मेष राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू चांगली असेल, पण पैशांबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे राहील, कारण महिन्याच्या सुरुवातीला थोडे खर्च वाढतील. घरगुती कामासाठी खर्च होईल, त्यामुळे अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने महिना मध्यम राहील. तुमच्या पगारात वाढ होऊ शकते. सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कर्जाचा ताण कमी होईल, मात्र जास्त जोखीम घेणे टाळावे. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून आर्थिक स्थिती अधिक सुधारेल. तुम्हाला अनपेक्षित ठिकाणाहून पैसा मिळेल. शिक्षण. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना ऑक्टोबर महिना प्रगतिकारक असेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभ वार्ता मिळेल. तुम्हाला अभ्यासात नवीन मार्गदर्शन मिळेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना एखादी संधी मिळेल. तुमची अभ्यासातील एकाग्रता टिकवण्यासाठी सोशल मीडिया व मोबाईलपासून दूर राहावे लागेल, तर तुम्हाला चांगले यश मिळवता येईल. तसेच शिक्षकांचे व पालकांचे मार्गदर्शन घेतल्यास अधिक चांगले यश प्राप्त होईल. आरोग्य. मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तुम्हाला ऑक्टोबरमध्ये पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. तसेच डोकेदुखी व थकवा जाणवेल. प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्यावी. थंड अन्नपदार्थ खाणे टाळावेत. त्याऐवजी योग, ध्यान किंवा व्यायाम यांचा अवलंब केल्यास चांगले परिणाम मिळतील. मानसिक तणाव टाळावा. तुमच्या आरोग्यात महिन्याच्या शेवटी चांगली सुधारणा दिसून येईल. कौटुंबिक जीवन. मेष राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात महिन्याच्या सुरुवातीला किरकोळ मतभेद राहतील, त्यामुळे तुम्हाला शांत राहून काम करावे लागेल. यामुळे घरातील वातावरणात हळूहळू सुधारणा होईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. भावंडांशी सलोखा वाढेल. नातेवाईक व कुटुंबियांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. घरात महिन्याच्या अखेरीस मंगल कार्याची चर्चा होऊ शकते, ज्यामुळे कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. मेष राशीच्या प्रेम जीवनात आनंदाचे क्षण येतील. तुमचे नाते पुढे नेण्याची तुम्हाला संधी मिळेल. जोडीदाराचे प्रेम मिळेल. प्रेमाच्या नात्यात बहर येईल. तसेच एकटे असणाऱ्यांना नवीन मैत्री मिळेल. तुमच्या नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल, ज्यामुळे वैवाहिक नाते अधिक घट्ट होईल. वैवाहिक जीवनात तुम्ही एकमेकांशी स्पष्ट संवाद साधाल. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि सुखशांती राहील. उपाय. मेष राशीच्या व्यक्तींनी ऑक्टोबर महिना अधिक चांगला जावा यासाठी काही उपाय करावेत.
मंगळवारच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण करा. दररोज सकाळी सूर्यदेवाला पाण्याचे अर्घ्य द्या. गरजूंना लाल कपडे किंवा गोड चणे किंवा गोडधोड दान करावे. एकूण मेष राशीला ऑक्टोबर महिना कष्ट व संयम यांच्या जोरावर प्रगती देणारा ठरेल. तुमच्या आरोग्याबाबत जागृत राहा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आर्थिक बाबतीत काही चढउतार येतील, तरी स्थैर्य मिळेल. कामात नवीन संधी मिळतील. कौटुंबिक व प्रेमसंबंध हळूहळू सुधारतील. तुम्ही मेहनत, संयम आणि नियोजन ठेवल्यास चांगले यश मिळवू शकाल. शिक्षणात प्रगती होईल. एकूणच महिना सकारात्मक आणि यशदायी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.